ही कोमल रविराजाची किरण दुःखाच्या अंधारापासून बाहेर पडत नव्या दिवसाची सुरुवात करायला सांगतात। आणि या गिरीधारीची बासरी वाजली की मन अगदी प्रसन्न होतं। या वृक्षवेली पाने फुले अगदी आनंदाने भरून येतात। पण या कानाला शोधावं तरी कुठे? त्याच्या भेटीसाठी जीव अगदी कासावीस होतो। असो, आज पूर्वेचा दिवस, मथुरे बाजारात जायची तयारी करायची आवडच आहे। आता तू म्हटलं बासरी वाजली मथुरेच्या बाजारी जाणार, पण मलाही कृष्ण म्हणतात गवळणींना मी मथुरेच्या बाजारी जाऊ देणार नाही। पण ही कामगिरी सांगावी तरी कोणाला? आपल्या संगीचे पेंजासुदाम सवंगडी यांनाच आवाज देऊन बघतो। अरे म्हटलं सुदामा, मित्र सुदामा, सुदामा, तुझ्यावर आज एक महत्वाची कामगिरी केली आहे। सुदामा, 16 शस्त्र 308 गवळणींचा मेळा मथुरेचा घाट करणार आहे। त्यांचा रस्ता त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायची जबाबदारी तुझ्यावर देत आहे। सांगतो तर बरोबर आहे,
कायदा कुणाचा आणि हुकूम कुणाचा? कायदा तुमचा आणि हुकूम माझा. ठीक आहे, चला आपण तयारीला लागूया. मी कोकणात जाऊन गायगुरांचा सांभाळ करतो आणि तुम्ही ही कामगिरी पार पाडा. ठीक आहे. कामगिरी सांगितली नाही. मला वाटत नाही की माझ्या एकट्याने जिंकून करणार काय. हा, आपल्या सोबतीचे वाकड्या बोकड्या यांना हात मारू नको. अरे म्हटलं वाकड्या रे वाकड्या. अरे बोबड्या रे बोबड्या. काय अरे हे सांगतो तुला इकडं. अरे काम आलो माझी लाडाची गुणाची कपिलाची गाय. माझी लाडाची गुणाची कपिलाची गाय. काय सांगू र शोधून सापडत नाय. काय सांगू र शोधून सापडत नाय. काय सांगू र शोधून सापडत नाय. मी याला सांगित होता सकाळी तुला सोडून येतो म्हणून. त्या माणसानं माझ्या जागाला गाय घेऊन आलास. बघ एक काम कर, त्या गलीत जा आणि पुढे वासराला हांबरव. कोण वासराला हांबरव, त्या वासराच्या हांबरण्यान गाय घेऊन तू हांबरू नको ना, वासराला हांबरव. याला काय गेली कुठे माहिती बाबा इकडे रस्ते किती आम्हाला स्वतः बोलायला असतं ना. गायच्या स्क्रीनवर जाऊन बसती नाही ना. तिला कुठं इकडे बाहेर असताय त्यांच्या माणसाला विचार सांगशील तुला.
बोलून घडून लग्न करून आमच्या आईला सवय आहे असा जो कुंडा घेल असं पाणी घेल तू कधी दूध काढलाच नाही कोण मग कशाला गेला दूध काढल्या मी कशी पायावरच लाट मारला नाही तर तुझा ह्यावरच त्या सगळं काय करून टाकलं असतं कधी मेला लहान बोल ना सोळा सप्ताह गेला कायदा
हॅलो 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 राकेश टोंबरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळाचा आभार आहे. मावशी अगं मावशी मावशी अगं मावशी काय 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 अगं कोण हाक मारताय? अगं मी राधा आपल्या पतीला बाजारी जायचंय ना. राधा अगं बाई ती माझी थांब थांब आले आले ये लवकर ये. कान बोलावता मावशीला मला घरी उशीर झाला. कान बोलावता मावशीला मला घरी उशीर झाला. थांबा थांबा ग पोरीनो मी पण येते ग बाजाराला. थांबा थांबा ग पोरीनो मी पण येते ग बाजाराला. मावशी कधीच संपला. अगं मला वाटलं अजून चालतंय म्हणून लागली मी नाचायला. अगं काय त्या कोकणात मजा माहितीये का तू मस्ती आमच्या कोकणातले भारी आहे. बरोबर राधे सगळा सोड बाय किती भारी आहे माहितीये. माझा पोरगा तिकडे ना लोळत लोळत रडत होता. सोडून आले मग त्याला म्हणायचं की काय हा घोटला ह्याच्यात तुम्हाला माहितीये काय काय आणलंय? भाकरी काय ठेचा बी आणलाय. पण हे काय का सगळ्या आम्हाला कशाला बोलवलं का खाई खाईला. अगं
घेतलंय काय सांगणार की नाही मला तर तुला का सांगायचं आम्ही अगं चिचून रे वेदांती आणि अनेक साबरे यांच्या 201 रुपये संपूर्ण कार्यक्रमासाठी धन्यवाद. गुळाची पापडी आपडी थापडी गुळाची पापडी तेलवडीचं एकच पाट चला ग पोरं पावसाची दर्या जरीच्या साडीला सोन्याचा काठ बाजाराला घेतलाय लोण्याचा माठ सगळ्यांनी बारी बारी घेतलंय माझ्या मुलाच्या चंदनी पानात मुक्तकाळी हसली श्रीकृष्णाच्या प्रेमात मी नकळत फसली चंदनी पानात मुक्तकाळी हसली श्रीकृष्णाच्या प्रेमात मी नकळत फसली बाजारी जायला पैठणी नेसली ऐकतेस का मावशी बाजारी जायला पैठणी नेसली आणि काय ग मावशी ही दोडवलीची नादा तुला कशी वाटली मावशी तू आम्हाला सगळ्यांना विचारलीस काय घेतलं काय नेसलं आता तू सांग अगं माझ्या म्हातारीचं काय माझ्या म्हातारीचं काय ग तुझ्यासाठी चहा गरम राहावा म्हणून त्यावर ठेवली पशी चहा गरम राहावा म्हणून त्यावर ठेवली पशी राधा गरीब राज आणि बाकी सगळ्या म्हशी म्हटली
मावशी मावशी घेतला काय तुझी चांगली आहे सगळ्या घरात. ती काय आणि तुझ्याकडे चांगला पाठवायला हे बस उशीर झाला रवी माथ्यावर आला सार गोरस आज विकण्या बाजाराला करा गघाई सांभाळा बाई सांभाळा माठाला करा गघाई सांभाळा बाई सांभाळा माठाला अगसयानो चला बयानो चढूया घाटाला अगसयानो चला बयानो चढूया घाटाला अगसयानो चला बयानो चढूया घाटाला वटवळणाची नागा मोडी आजूबाजूला दाट झाडी पाया उचला ग पटकन पुढे ग लागेल मथुरेची वाडी उचला ग पटकन पुढे लागेल मथुरेची वाडी पाया उचला ग पटकन पुढे लागेल मथुरेची वाडी तो ग नंदाचा हरी अडवेल वाटेवरी तो ग नंदाचा हरी अडवेल वाटेवरी सौंगड घेऊन फोडेल माठ करील गोटाला सौंगड घेऊन फोडेल माठ करील गोटाला अगसयानो चला बयानो चढूया घाटाला अगसयानो चला बयानो चढूया घाटाला सारे तरुण आपण पोरी त्यात संगतीला मावशी म्हातारी वेणी पाणीचा करून शृंगार नटल्या गवळ्याच्या या नारी वेणी पाणीचा करून शृंगार नटल्या गवळ्याच्या या नारी वेणी पाणीचा करून शृंगार नटल्या गवळ्याच्या या नारी किती शोभून दिसली राधा गालात हसली किती शोभून दिसली राधा गालात हसली नऊवारी साडीवर माळवून गजरा लाली त्या ओटाला नऊवारी साडीवर माळवून गजरा लाली त्या ओटाला अगसयानो चला बयानो चढूया घाटाला अगसयानो चला बयानो चढूया घाटाला अगसयानो चला बयानो चढूया घाटाला
सांगितली कामगिरी पार पाडायला पाहिजे. काय करायचं काय करायचं. ठीक आहे तू आपल्या डोक्यात एक चांगली नामी कल्पना आहे. ही दगड ना वळवळते ग जास्त. बघू काय ग. अगं हिरा या दगडीकडे बघते
मी पण थांबतो. मी कोण? सांग बघू. पेंड्या सुदामाच्या संगतीनं चोरतो आम्ही काकड्या. वा 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 पेंड्या सुदामाच्या संगतीनं चोरतो आम्ही काकड्या. वा वा. कान देऊ नका मावशे, मला म्हणतात दोडवलच्या वाकड्या. अरे वा. ऐकलंच काय कोणतं आम्ही? काकड्या कान वाकड्या नाही, आमच्या गायची कमाल. आधीच मोडली. याने काय आजूबाजूने बांधलाय, चांगला बांधलाय, बांधणारच नाही. सगळ्या कचून कचून बघली नाही. आता तुला सांगा, तुम्ही काय अडवली आम्हाला? अक्षय, तुला ऐकून पुढे मथुरेला जाता येणार ना म्हणजे नाही. तू कोण सांगणार? मी इतकी वर्षाला वर्ष इकडे त्याच रस्त्याने जाते. तू कोण सांगणार आम्हाला? मावशे तू इतकी नाही, तू अंधेरीची आहे आम्हाला माहिती आहे. माणसानं जंगलात या गावात त्या गावात शोधित होती. हा कुठे गायब झालेला ना भेटतच नव्हता. मला माहिती आहे म्हणून माझं नाव नको. नाही वाचला. आज माझी मावशी नक्की कुंडली खाल्ला. झालं काय? मावशीला माहिती नाही ना मी गायब होता का. मी बघतो, आता कुठे बघावं लागते. आता सांग ना. मावशी, हा म्हाताऱ्या बाहेर जाताना नाही. हा दिसण्यावर उठून आहे. हा रस्ता प्रतिबंध केलेला आहे मी. म्हणजे पुन्हा पेढा टाकला पेढा. होय. आता सिमेंट कॉन्क्रीटचा आहे का? असं म्हणतात ना. नाही नाही कॉन्क्रीटचा नाही. ओळखला मावशी, ओळखला. मावशी, आता माझा तू पुढे जाते ना तुला. आम्ही कृष्णदेवाचे सवंगडी. खरोखरच कृष्णदेवाची सवंगडी अशी आज नंतर राहिला माझा. कायदा आमचा सांगतो तुम्हाला हो. कायदा आमचा सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या ग आजला. देवा डोईचे माठ उतरून जाऊ नका बाजारला. देवा डोईचे माठ उतरून जाऊ नका बाजारला. देवा डोईचे माठ उतरून जाऊ नका बाजारला. देवा डोईचे माठ उतरून कायदा आमचा सांगतो तुम्हाला हो. कायदा आमचा सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या ग आजला.
हॅलो हॅलो भालचंद्र बबन गोरिवडे माजी सहाय्यक कुलसचिव मुंबई विद्यापीठ यांच्याकडून संपूर्ण नमनासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नमन मंडळ त्यांचा आभार आहे. सासरी जाण्याचा बेत ठरला, सासरी जाण्याचा बेत ठरला, तो जीव हा कसा मुरारी आला, तो जीव हा कसा मुरारी आला. सासरी जाण्याचा बेत ठरला, सासरी जाण्याचा बेत ठरला, तो जीव हा कसा मुरारी आला, तो जीव हा कसा मुरारी आला. सासरी जाण्याचा बेत ठरला, सासरी जाण्याचा बेत ठरला, ओजिरा कसा मनारी आला. आई तुझे नको ग शब्दा गोडा, आई तुझे नको ग शब्दा गोडा, माझ्या या पतीचे शब्द गोडा, माझ्या या पतीचे शब्द गोडा. सासरी जाण्याचा बेत ठरला, सासरी जाण्याचा बेत ठरला, ओजिरा कसा मुरारी आला, ओजिरा कसा मुरारी आला. मावशी बसली दोनून एकाला बसला बाबा. अरे मावशी म्हणजे ना कंकाला नाही गेलो. राधा राधा बोले बासुरी,
देतो आरोळी नंदहरी राधा राधा बोले मातरी तुला देतो आरोळी नंदहरी राधा राधा बोले मातरी तुला देतो आरोळी नंदहरी हो राधा राधा बोले वासुरी तुला देतो आरोळी नंदहरी हो राधा राधा बोले वासुरी तुला देतो आरोळी नंदहरी राधा राधा बोले बासुरी तुला देतो आरोळी नंदहरी राधा राधा बोले बासुरी तुला देतो अरे हो सवंगड्यांना सांगितलेली कामगिरी कोणत्या रीतीने पार पडली कुणास ठाऊक प्रथम त्यांना आरोळ देऊन पाहतो अरे म्हटले सुदामा सुदामा आशीर्वाद असो सवंगड्यानो तुमच्यावरती संपवलेली कामगिरी कोणत्या रीतीने पार पाडली ठीक आहे तुम्ही गोकुळात जा आणि गाईगुरांचा सांभाळ करा आणि माईंना सांगा की मला यायला उशीर होईल म्हणून अगं मावशी उभी ना ग अगं मावशी मी वासुदेव देवकीचा 8वा पुत्र कृष्ण आहे हो राधे राधे आजपासून तुमचा मथुरेला जायचा रस्ता प्रतिबंध केला आहे का बरं? राधे ज्या गोकुळात दही दूध पिकतं तिथंच विकलं गेलं पाहिजे ना म्हणून आजपासून गोकुळात जायचं नाही जो काही व्यापार आहे तो गोकुळातच करायचा मी माझ्या सयांना विचारते. ठीक आहे अगं सयांनो, हे कृष्णाने गाडी. मी आपल्याला सांगितलं आपल्याला मंगलपासून जाता येणार नाही. त्यांना तर असं परिचयच नाहीये. ठीक आहे राधे मी माझी ओळख पटवून देतो पण राधे अगं माझे अवतार मत्स्य वराह कुर्म नरसिंह हे जरी असले ना तरी ह्या आधुनिक युगाला मला या आधुनिक युगाकडून काय अपेक्षित आहे ते ऐक राधे अगं या कलियुगात प्रत्येक माणसाचा जन्म हा अशाश्वत आहे या जगात अशी कोणतीच गोष्ट नाही ग ती शाश्वत आहे जन्मलेला प्रत्येक माणसाचा अंत आहेच म्हणून राधे मला या गाथेतून काय म्हणायचं आहे ते नीट ऐक जन्मालो मी बंदिशाळेला वाढलो येऊनी या गोकुळाला एक आज ऐकोनी मला 8 वेळा आलो जन्माला अगराधे एक आज ऐकोनी मला 8 वेळा आलो जन्माला God
हाच एक अवतारी पुरुष आहे. आणि राधे, अगं देवच पाहायचा असेल ना तर या माणसात पहा. माणसाची माणुसकी जपायला शिका. त्याच ठिकाणी मी वसलेलो असतो. म्हणून राधे, मला काय म्हणायचं आहे लक्ष दे. देव नको समजू मजला तैवारी मी तुमचा दुराचार बंद करा ग मानव दबीचा. दुराचार बंद करा मानव दबीचा. दुराचार बंद करा मानव दबीचा. आता तरी समजून घ्या मला. 8 वेळा आलो जन्माला. अगं राधे, गाजय कोणी मला. 8 वेळा आलो जन्माला. अगं राधे, गाजय कोणी मला. 8 वेळा आलो जन्माला. आदर करा आई वडिलांचा थोडा मोठ्यांचा. अनादर करू नका ग वृद्धपणी त्यांचा. अनादर करू नका हो वृद्धपणी त्यांचा. अनादर करू नका हो वृद्धपणी त्यांचा. अगं राधे, आई वडिलांची सेवा ही ईश्वर सेवा आहे. त्यांच्याच मी सदैव चरणाशी वसलेला असतो. आणि त्यांची जर सेवा केली ना तर मी जळी स्थळी काष्टी पाशाणी तिथेच प्रसन्न होईल. म्हणून राधे, मला काय म्हणायचं आहे लक्ष दे. आदर करा आई वडिलांचा थोडा मोठ्यांचा. अनादर करू नका ग वृद्धपणी त्यांचा. अनादर करू नका हो वृद्धपणी त्यांचा. अनादर करू नका हो वृद्धपणी त्यांचा. पुण्य त्याचे आहे तुम्हाला. मानव जन्म मिळाला. अगं राधे, गाजय कोणी मला. 8 वेळा आलो जन्माला. अगं राधे, गाजय कोणी मला. 8 वेळा आलो जन्माला. मला शोधण्यात वेळ घालवू नको वाया. उच्च शिक्षणाने निर्मळ करा तुमची काया. उच्च शिक्षणाने निर्मळ करा तुमची काया. उच्च शिक्षणाने निर्मळ करा तुमची काया. अगं राधे, अगं या मानवाने तर हद्दच केली आहे. मला शोधण्यासाठी हा मानव नको नको त्या पायी वारी करू मला भेटण्यासाठी येतो. पण राधे, या पायी वारीमध्ये मी समाधानी नसतो. अगं राधे, शिक्षणाला महत्व द्या. त्याच ठिकाणी वसलेलो आहे. आणि हे कलियुग आहे, स्पर्धेचं युग आहे. इथे मला शोधण्याऐवजी शिक्षणावरती भर दिला तर तुमची प्रगती होईल. म्हणून राधे, मला काय म्हणायचं आहे लक्ष दे.